म्हणजे अन्य न गतो चक्रे स्नेहानुबंधन. त्यांना दुसरे रिलेटिव्ह नाही, फक्त एकच माता आहे. त्यामुळे आणि ती एक स्त्री भोळी आहे आणि ती दासी पण आहे, म्हणजे ती पण आश्रयित आहे. स्वतः कमवती लेडी नाही, म्हणजे इन द सेन्स असे म्हणजे फुल काय म्हणतात त्याला, गव्हर्नमेंट जॉब असणारी लेडी नाही आहे. सगळं काय व्यवस्थित, ती दासी आहे. ती जे कष्ट करावं लागतात आहे आणि तिला एक पुत्र आहे. तर तिचा एकमेव पुत्र असल्यामुळे तिने काय केलं, आणि तिला माझ्या व्यतिरिक्त दुसरा कुठला आश्रय नव्हता, म्हणून तिने मला स्नेहबंधनात बांधले होते. म्हणजे दोघांमध्ये एक दुसऱ्याला दुसरा आश्रय नव्हता, म्हणून दोघांमध्ये खूप स्नेहबंधन. सा स्वतंत्रान कल्पासीत योगक्षेमं ममेच्छति ईशस्य हि वशे लोको योषा दारुमयी यथा. माझे पालनपोषण चांगल्या रीतीने करावे ही अशी तिची इच्छा होती, परंतु आश्रित असल्याकारणाने ती माझ्यासाठी काही करू शकत नव्हती. हे जग परमेश्वराच्या पूर्णपणे नियंत्रणामध्ये असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही मदाराच्या हातातल्या कठपुतळी समान आहे. जो असतो ना कठपुतळी, आता तर शो नसतात, आता कार्टून येतात. तसं पपेटियर जसं तो पूर्वी असतो, त्याचे जसे धागेदोरे हलतात तसं तो नाचतो. सिमिलरली प्रत्येक व्यक्ती आपण कसे आहोत, तर भगवंतांचे जे 3 गुण आहेत सत्व रज तम, ते आपल्याला ओढत राहतात. तर आपला ॲक्च्युली शरीर निर्जीव आहे, तो सोल आहे आतमध्ये. तो म्हणतो नाही मी आहे, करता अहम इति मन्यते. तर तेव्हा म्हणून काय 3 गुण ॲक्ट करतात, त्यामुळे त्याच्यानुसार नाचत असतात. आणि भागवतामध्ये अजून एक श्लोक येतो, जसा एखादा बैल आहे, तो बैल स्वतःहून काम करत नाही, म्हणून त्याच्या नाकात काय टाकतात, ती दोरी टाकतात, वेसण, आणि ते ओढलं की तो कामाला. सिमिलरली 3 गुण म्हणजे मायाचे त्रिशूल म्हणजे हे 3 गुण आहे. ते आपल्याला काय करतात, वेसणप्रमाणे सगळे जीव कुठे जातात आहे, ते यमराज यमलोकात जातात. आणि युधिष्ठिर महाराज म्हणतात की अशा या परिस्थितीमध्ये जे सगळे एका लाईनीत चाललेले आहे, कुठे जातात आहे, स्वर्ग लोक, म्हणजे दुसरे असे रिसोर्टमध्ये नाही जात आहे, तिथं मार मिळणार आहे. यमलोकात म्हणजे मृत्यू लोकात जातात, आपल्या यमलोकात. आणि विचार करतात आहे लोकांचं कसं सुखी व्हावं. रस्त्यावर थांबवू शकत नाही कोणी, कंटिन्युअस चाललेलं आहे सगळं, हे की नाही. असं म्हणतात की 10 वर्ष मी आता माझं वय वाढायलाच नको, तो बसेल असं थांबेल का? ते 10 वर्षानंतर तो ओल्ड होणारच आहे, त्याची शक्ती कमी होणारच आहे. अशा प्रकारे कंटिन्युअस हे ते कन्व्हेअर बेल्ट असतो ना, जसा एखादा प्रॉडक्ट तयार होतो तर कन्व्हेअर बेल्ट असतो, तो चालत असतो. त्याच्यात तुम्ही ती कॅप लावायला फिरले तर तसं ते समोर जातं, फॅक्टरीमध्ये असतं. सिमिलरली हा कन्व्हेअर बेल्ट आहे, काय काल तोच कोणासाठीच थांबत नाही. तो राजा असो किंवा भिकारी असो, सगळे एका स्पीडने जात असतात टाटा, म्हणून मृत्यूचा एंड आहे. त्यात लोक विचार करतात, अरे जाता जाता हे सुख घेऊ ते सुख घेऊ. तर हे आश्चर्यकारक ही घटना आहे. तर अशाप्रमाणे नारद मुनी आता सांगतात की मला तेव्हाच कळालं की सगळं आपण नियंत्रणाखाली आहोत. अहम च तद ब्रह्मकुले उषित्वाम अस्तदुपेक्षया दिग्देशकाल व्युत्पन्नो बालकः पंचहायनः. तर हे का म्हणतात आहे, कठपुतळीप्रमाणे दोन प्रकारे वर्णन करता येतं. की म्हणजे आता कठपुतळी समजा आहे 2, तर त्याला रडवायचं असेल, म्हणजे रडत इन द सेन्स तो व्यवस्थित कार्य करत नाही, तर तो हा ओढला तर तो रडायला लागला की नाही. आणि तो व्यवस्थित काम करत असेल, त्याला करायचं असेल, तर ते दोरे त्याच्या हातात असतात, हे की नाही. सिमिलरली
भगवंत म्हणतात आहे की जो म्हणजे माझ्या आदेशांचं पालन करतो त्याच्यासाठी मी सर्व मार्ग मोकळे करतो, म्हणजे माझ्या हातात आहे ते. श्री नारद मुनी म्हणतात की भगवंत त्याच्यासाठी सर्व मार्ग मोकळे करतात, कुठले अडथळे ठेवणार नाही, कारण त्यांच्या हातात दोरे आहे. म्हणून बुद्धिमान व्यक्ती काय म्हणेल की अरे अडथळे काढण्यासाठी त्याचं शरण घ्यावं, जो अडथळे बाहेर काढू शकतो सगळे. तर अशा वेळेस की मी 5 वर्षाचा एक बालक होतो, तेव्हा या ब्राह्मणांच्या पाठशाळेत राहत होतो आणि माझ्या मातेच्या प्रेमाचा आश्रित होतो आणि निरनिराळ्या दिशा किंवा देश यांचा काहीही अनुभव नव्हता. तो त्या आश्रम सोडून कुठे गेलाच नाही. तर 5 वर्षाचा बालक, त्याला भीती वाटते दुसरीकडे गेला की अरे ही जागा कुठली, म्हणून तो सोबत. त्या स्थितीत एकदा निर्गताम गेहाद दुहंतीम निशी गामपथी सर्पो दशपदा स्पृष्ट कृपणाम कालचोदित. तर एकदा माझी निरागस माता रात्रीच्या समयी दूध काढण्यासाठी गोठ्यात गेल्यानंतर काय झालं, काळाने प्रेरित झालेल्या एका सर्पाने तिच्या पायाला दंश केला, सर्पदंश. तर काय घटना घडतात आहे हे बघणे. काही म्हणतील अरे हा काय माझ्या, म्हणजे एखादा व्यक्ती जो भगवंतांचे कार्य जाणत नसेल तो भगवंतांना कोसेल किंवा कर्स करेल किंवा हे की नाही, की अरे मला आधीच आश्रय नाही आहे, 5 वर्षाचा बालक आहे, एकच आई आहे, मला बाहेरच्या देशाचं माहीत नाही, काल आपलं दिशा नाही माहीत, आणि असं झालं तर तो ॲक्च्युली नास्तिक होईल, हो की नाही. पण हे काय म्हणतात आहे नारद मुनी, ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं आहे की वस्तुस्थिती काय आहे, दृष्टी प्राप्त केली आहे, ॲक्च्युअल दृष्टी. तदा तदहम ईशस्य भक्तानां शमभीप्सतः अनुग्रहं मन्यमानः प्रातिष्ठं दिशमुत्तराम. तर मीही भगवंतांची एक विशेष कृपा मानली. त्यांनी काय केले, ही अपॉर्च्युनिटी बघितली त्यांनी, आणि भगवंतांची कृपा आहे, शिक्षा नाही आहे, ही कृपा आहे. कारण ते नेहमीच आपल्या भक्तांचे कल्याण इच्छिणारे आहे, भक्त वत्सल आहे ते. असाच विचार करीत मी उत्तर दिशेला प्रस्थान केले. म्हणजे काय केलं त्यांनी, ते बघितलं की माझे गुरूंनी काय सांगितलं आहे हे करावे, आणि ते हे सांगून कुठे गेले, उत्तरेला गेले. म्हणून माझं काम काय आहे, तिकडे जाणे. आणि ते जाण्यासाठी मला एकमेव बंधन स्नेहपाश काय होता, माता. जे काळाच्या प्रभावाने, म्हणजे भगवंतांनी बघितलं की सिमिलर माझ्या या देशाला जाण्यासाठी एक अडथळा होता, इन द सेन्स त्यांच्या जीवनचक्रातून तो गेला. त्यामुळे मी त्या प्रकारे प्रस्थान केले. स्पिताजनपदांस्तत्र पुरग्रामव्रजाकरान् खेटखरवट वाटिश्च वन्यान्य उपवनानि च. तर सर्वप्रथम हे आता आपला पहिला प्रवास आहे त्यांचा, नारद मुनींचा. एकटेच प्रवासाला निघाले. तेव्हा ते बघतात की अनेक समृद्ध लोकवस्त्या, नगरे, गावे, पशु असलेली क्षेत्रे, खाणी, शेते, दऱ्याखोऱ्या, पुष्पवाटिका, वने, उपवने आणि प्राकृतिक अरण्यांमधून त्यांनी मार्गक्रमण केले. त्यानंतर विशिष्ट गोष्ट आहे की चित्रधातू विचित्राद्रेर निभभग्न भुजद्रुमान जलाशयात शिवजलान नलिनी सुरसेविता चित्रस्वने पत्ररथेर विभ्रद अदभ्रम अश्रिय. ते म्हणतात की मी सोने, चांदी, तांबे इत्यादींसारख्या धातूंचे आगार असलेले पर्वत, विशाल काय हत्तींनी ज्यांच्या शाखा तोडलेल्या आहेत असे वृक्ष, स्वर्गीय जनांनी कामना करावी असे गाणाऱ्या पक्ष्यांनी, मदमत्त भ्रमरांनी आणि कमळांनी अलंकृत स्वास्थ्यवर्धक पाण्याचे जलाशय असलेले भूभाग पार केले. कुठेच थांबले नाही ते रस्त्यात. अरे चला सोन्याची कांडी, इथेच मी फॅक्टरी टाकतो, सोनं सप्लाय करतो, आहे की नाही. सोनं, चांदी, तांबे, म्हणजे ऑल
मुबलक. आता कसं झालं, सगळे ब्रिटिशर्स वगैरे, पहिले रोमन, त्यांनी सगळं जग फिरले. चला ह्या गोष्टी आपल्या, नंतर ब्रिटिश सगळे आपल्याकडे घेऊन गेले, सगळे चांगल्या मौल्यवान वस्तू घेऊन गेले. तसं त्यांनी केलं नाही. सगळ्यात त्यांच्या आधी हे होते, आले, चालत गेले ते, आणि सगळे रमणीय स्थळ होते, तिथे थांबले नाही. नलवेणू शरस्तन बकु शकी चक गौहरम एक एवाति यातोहम अद्राक्षम विपिनम महत घोरम प्रतिभयाकारम व्यालोलुक शिवाजिरम. आणि त्याच प्रमाणे दुर्गम गोष्टी पण त्यांच्या रस्त्यावर आल्या, की नल, दर्भ, वेळू इत्यादी वनस्पतींनी आणि गुहांनी परिपूर्ण असलेल्या अरण्यातून मार्ग काढत गेलो. अशी घनदाट जंगले त्यांच्यामध्ये आली की तिथे कधी कधी सूर्य पण दिसत नसे, पण तिथून त्यांनी मार्ग काढला. आणि अत्यंत घनदाट अंधकारपूर्ण आणि जी सर्प, घुबडे, लांडगे अशांसारख्या प्राण्यांची क्रीडास्थाने होती, अशी भयानक मध्ये पाहिजे. 5 वर्षाचा बालक आहे, तो जातो आहे, विचार करा, कंटिन्युअस. परिश्रांतेन्द्रियात्माहम त्रुट्परितो बुभुक्षितः स्नात्वा पीत्वा हृदय नद्या उपस्पृष्टो गतश्रमः. तर असा प्रवास करीत असताना त्यांच्या शरीराने आणि मनाने पण काय झाले, त्यांना थकवा जाणवला. म्हणून मी एका सरोवरात स्नान करून पाणी प्यालो आणि जलाच्या स्पर्शाने माझा थकवा दूर झाला. ॲक्च्युली स्नान करणे का आवश्यक आहे, तर पाण्याचा स्पर्श म्हणजे काय, शुद्धीकरण. म्हणजे इवन तुम्ही मानसिक त्रासलेलं असाल तर आंघोळ करा, पुढे दूषित स्थानी गेलेलं आलं पहिले स्नान करा. पाण्याचा स्पर्श म्हणून आचमन म्हणजे काय, तर ते हायर पहिले तो स्नान करा. तर पाणी हे काय, शुद्धीकरण. इवन ॲक्च्युली ते म्हणतात की काही अभद्र ऐकल्यानंतरही आंघोळ करावी आहे, बोलल्यानंतरही स्नान करा. ज्या गोष्टीने अशुद्ध झालो आपण, सर्वप्रथम पाण्याचा स्पर्श करणे, स्नान करणे. सिमिलरली इथे पण हेच करतात आहे की पूर्ण प्रकारे व्यक्ती शुद्ध होतो. तस्मिन् निर्मनुजेरण्ये पिप्पलोपस्थ आश्रित आत्मनात्मानमात्मस्थं यथाश्रुतम अचिंतयम्. त्यानंतर त्या निर्जन अरण्यात एका पिंपळाच्या झाडाखाली सावलीत ते बसले. ज्याप्रमाणे मी त्या मुक्तात्म्याकडून ऐकले होते, त्याप्रमाणे माझ्या बुद्धीचा उपयोग करून परमात्म्यावर ते ध्यान करू लागले. तर ध्यान म्हणजे कशा प्रकारे परमात्म्यावर ध्यान करणे हे त्यांनी शिकले होते. हळूवारपणे ते करायला लागले. ध्यायश्चरणाम्भोजं भावनिर्जित चेतसा औत्कंठ्याश्रुकलाक्षस्य हृदयासिन्मेषणेर्हरी. जेव्हा दिव्य प्रेमात मन एकरूप करून मी भगवंतांच्या चरणकमळांचे ध्यान करू लागलो, तेव्हा माझ्या नेत्रातून अश्रू वाहू लागले आणि तत्काळ भगवान श्रीकृष्ण माझ्या हृदय कमळात प्रकट झाले. ही आपली स्टेज होत आहे का सध्या? म्हणजे आपण अजून अनर्थ निवृत्तीतून पार झालो नाही आहे. तर पुढे भरपूर काही पात्रता येतात. कशा प्रकारे जर आपल्या भगवंतांचं दर्शन केल्याने आपल्या डोळ्यातून अश्रू येत नसतील, तर या डोळे म्हणजे अजून ते म्हणजे मोरांच्या पंखावरचे डोळे असतात ना, त्याच्यासारखे डोळे आपले, म्हणजे काही कामाचे नाही आहे. असे भरपूर आपल्या अवयवांची तुलना करतात की कशा प्रकारे ॲक्च्युली भक्तीमध्ये प्रगती झाल्यानंतर, म्हणजे भगवंतांप्रती प्रेम उत्पन्न झाल्यानंतर हे सर्व इंद्रिय हे ॲक्च्युली आपलं कार्य करण्यात
साठी पात्र होतं, म्हणजे ॲक्च्युअल कार्य करतं. तर जी आपण मागेच बघितलं कशा प्रकारे हे नारद मुनी म्हणजे त्या आश्रमातच 4 महिन्यात सगळं ह्या क्रिया पास झाल्या. त्यांच्यात बेसिक क्वालिटी होत्या त्यांच्या, जे आपल्याला बेसिकमध्ये आपला प्रॉब्लेम आहे की अल्पभाषिणी नाही आहे. म्हणजे आपण अल्पभाषिणी म्हणजे कमी आपण प्रजल्पास म्हणजे जास्त करतो. तर त्यांचे जे गुण आपण बघितले, अल्पभाषिणी, सगळ्यांचं आदराने सर्व सेवा करणे, खेळण्यात मध्ये मन नव्हतं, अव्यर्थ म्हणजे वेळ वाया नव्हते घालत. ह्या सगळ्या गोष्टींनी काय केलं त्यांनी, आधीच ते म्हणजे ते परीक्षेच्या आधीच ते म्हणतात ना त्यांना की परीक्षेच्या आधीच सगळ्या म्हणजे क्लासमध्ये येण्याच्या आधीच त्यांचं पहिले सगळे फॉर्म्युले त्यांचे पाठ आहेत, होते की नाही. गणिताच्या क्लासमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम काय करावं लागतं, पहिले 2 महिने सगळे फॉर्म्युले पाठ करा, नंतर कुठे गणित सॉल्व करते. तिथे आल्यानंतर त्यांचे पहिलेच फॉर्म्युले पाठ होते. तर फक्त प्रश्न दिला की सॉल्व. आता म्हणून पहिले बेसिकमध्ये आपले बेसिक म्हणजे फाउंडेशन बनवायलाच आपल्याला खूप प्रयत्न करावा, अनेक जन्म जातील असं वाटतं आपल्याला. म्हणजे ते फाउंडेशन काय, अनर्थ निवृत्ती. अनर्थ निवृत्ती नंतर मग निष्ठा होईल की ॲक्च्युली भक्तिमार्ग अजूनही आपल्याला आहे का, की भक्ती मार्गच फक्त, दुसरा कुठलाच मार्ग मी पत्करणार नाही. थोडा काय समस्या आला की जरा अरे हे पण करून बघू, ही मामी म्हणते इकडे गेल्यानंतर हे पण पास, किंवा आमचं हे सो कॉल्ड असं होतं. त्याला म्हणजे काय, की अजूनपर्यंत पूर्ण श्रद्धा नाही आहे भक्तीमध्ये की श्रीकृष्ण आपल्या पूर्ण समस्या सॉल्व करू शकतात. ती श्रद्धा जोपर्यंत होत नाही, ती श्रद्धा येण्यासाठी पूर्ण अनर्थ निवृत्ती होणे आवश्यक आहे. त्याला म्हणा बेसिक. तर त्वरितच काय झालं आहे, ध्यान लागलं, श्रीकृष्ण त्यांच्या हृदयात प्रकट झाले. ते सगळ्यांचे आहेत, पण आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा तो मायेचा पडदा आहे ना मध्ये, तर माया दुसरा पिक्चर चालू करते की जे बाकीचे सगळे पिक्चर बघितले होते आपण ते त्याच्यात हे दाखवतात, काय म्हणतात त्याला, फ्लॅशबॅक, ट्रेलर. मग आपण तिकडे चालत होतो. तर ध्यान करतात, तर त्याला मी असंच बोलतो आहे का, हे जप करताना काय होतं, श्रीकृष्ण दिसतात, लीला दिसतात सध्या काय दिसतं, आपली म्हणजे ज्याच्याशी वैर असेल तो दिसतो, किंवा ज्याच्याशी प्रेम असतं ते दिसेल, किंवा कृष्ण सोडून सर्व गोष्टी आपल्याला जपामध्ये येतात. कारण काय, अजूनपर्यंत ते अनर्थ निवृत्ती झाली नाही. श्रीकृष्ण म्हणजे अर्थप्रवृत्ती पण झाली नाही, म्हणजे श्रीकृष्णांच्या काही दिव्य लीला गुण यांच्याकडे आकर्षण पण झालं नाही. तर सायमल्टेनियसली हे 2 गोष्टी होती, अनर्थ निवृत्ती म्हणजेच अर्थप्रवृत्ती. श्रीकृष्णांप्रती आकर्षण वाढत जाईल तेव्हा हे अनर्थांप्रती आकर्षण कमी होते. तर ते झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांच्या हृदयात जे आहेत श्रीकृष्ण ते प्रकट होतील. ते आपण झाकलेलं आहे मायेच्या कर्टनने. तर ही भाव स्टेज आहे ऑफकोर्स. तर श्रद्धा ते निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, या भाव स्टेजमध्ये ते दर्शन आलं. तर अजूनही नारद मुनी पूर्ण प्रेम प्राप्त झालेलं नाही आहे, भाव स्टेजमध्ये दर्शन होत आहेत. प्रेमातिर्भर निर्भिन्नम पुलकांगो अतिनिवृतः आनंद संप्लवे लीलो नापश्यम उभयम मुने. हे व्यासदेव, त्यावेळी प्रेम अतिरेकामुळे माझ्या शरीराचे अंग प्रत्यंग पुलकित होऊन गेले. आपल्याला क्वचित कधी कधी कीर्तन वगैरे असं एक्स्टॅटिक झाल्यानंतर कधी कधी होईल, त्याप्रमाणे पुलकित झाले. आनंद सागरात लीन झाल्या कारणाने मी स्वतःलाही आणि भगवंतांनाही पाहू शकलो नाही. तर दर्शन होत आहे तर अश्रू अशा प्रकारे येतात आहेत की दोघांनाही विसरले, बघू शकत नाही. त्याला म्हणतात आनंद अश्रू. कधी कधी फर्स्ट क्लास पास झाल्यानंतर किंवा टॉपर आल्यानंतर कधी कधी असं होतं आहे की नाही, काय बोलायचं ते राहून जातं. आनंद अश्रू. कधी कधी आनंदाचा अनुभव नसेल तर तोही हानिकारक असतो. मधून आनंद म्हणजे तसा एकदा एक
फॅमिली असते, फॅमिलीमध्ये एक जोडपं असतं. तो म्हणतो अरे आपण जीवनभर कष्ट केले, ऐश्वर्य बघितलं नाही. तर ठीक आहे, आपण काय करूया, जे काय आपले उरलेले पैसे आहेत ते आपण हॉर्स रेसमध्ये टाकू. असतात ना घोड्यांचं ते हॉर्स रेसिंग, एका घोड्यावर लावू, ते म्हणतात 10,000चे 10 करोड मिळतात, असं काय ते असतं. पण ठीक आहे, लावून बघू आता, का नाहीतरी आपल्याकडे काय हे नाही, एकदा बघू. आता त्या ज्या घोड्यावर लावलं असतं तो घोडा जिंकतो, आणि त्यांना तर दिसून नसतं, ते बघत राहतात. पण तो माणूस येतो, म्हणतो अरे हे घ्या, तुम्ही जिंकले 10 करोड. त्यांनी जीवनात एवढे मोठे पैसे म्हणजे बघितल्यानं विचार पण नसता केला. तो बघतो माणूस, तर 10 करोड, त्याला एवढा आनंद होता, हार्ट अटॅक येतो. कारण हातातून तो चेक उडायला लागतो. त्याची बायको म्हणते आता कोणाला पकडू, याला की चेकला, चेक तर चाललाय. पण इतका आनंदामुळे लोकांना हार्ट अटॅक येतो. तर अति दुःख आणि अति आनंद याने काय होतं, अनुभव नसल्यामुळे हार्ट अटॅक. तर अशा प्रकारे आनंदाच्या सागरामध्ये ते असताना विसरून गेले. ती स्थिती काय पाहू शकले नाही. पण यांची आध्यात्मिक स्थिती होती, ही भौतिक स्थिती आहे, दोघांमध्ये फरक. तर नंतर काय झालं, रूपम भगवतो यत्तन मन कांतः शुचापहं अपश्यन् सहसोत्तस्ते वैक्लव्या दुर्मना इव. भगवंतांचे दिव्य रूप मनाच्या यथावत इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व मानसिक विषमता दूर करणारे आहे. आपल्या जे जे आपण रूप बघतो, म्हणजे बघा काय म्हणतो, अरे एवढे सगळे चेहरे आहेत. आपण बघतो ना समजा लोकलमध्ये फिरत असताना किंवा काहींकडे आकर्षण होतं, अरे हा व्यक्ती किंवा हा चेहरा मला काय देईल, आनंद देईल, इन द सेन्स मला हवा असा वाटतो. पण असा कुठलाच व्यक्ती नाही आहे, कुठलं रूप नाही आहे जे आपल्याला सतत आपल्याला आनंद देऊ शकतो. एकमेव काय, जी मानसिक विषमता दूर करणारे फक्त कोण आहे, श्रीकृष्ण. फक्त मानवांसाठी नाही, सर्व जीवांसाठी, सर्व शरीरांसाठी एकमेव आकर्षक, म्हणून त्यांना काय नाव आहे, कृष्णच नाव काय, सर्व आकर्षक. असं कोणीच नाही, फक्त एकमेव काय, श्रीकृष्ण. आणि हेच असा कोणी व्यक्ती नाही ज्याच्यात अशी क्षमता नाही की जो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो, हे की नाही. जो बलशाली असेल तो म्हणजे माझ्याकडे पैसे नाही, तो पैसे आहे, तो म्हणा पैसे आहे पण मी तुला वाचू शकत नाही कारण मी काढ काय म्हणजे फायटिंग करते. तो बेसिकली असा व्यक्तीच नाही जो आपल्या पूर्ण इच्छा पूर्ण करतो. आणि दुसरं म्हणजे की आपल्याला आपल्या मानसिक विषमता दूर करू शकतो. एकमेव व्यक्ती कोण आहे, तो श्रीकृष्ण यांचं दिव्य रूप आहे. म्हणून जेव्हा ते रूप नाही झाले तर काय झालेलं आहे की म्हणजे त्या स्टेजमध्ये त्यांचे जे कर्मेंद्रिय आहे, म्हणजे डोळ्यांमध्ये खूप अश्रू आले आणि इतका आनंद झाला की शरीर पुलकित झालं आणि ते दोघांचं भान विसरले, मी कुठे आणि भगवंत कोण आहे. म्हणजे ते काय झाले, भगवंत अदृश्य झाले. तर म्हणून जेव्हा ते रूप नाहीसे झाले तेव्हा मी इच्छित वस्तू गमावलेल्या विमनस मनुष्याप्रमाणे व्याकुळ होऊन उठून बसलो. म्हणजे जसं आता या व्यक्तीसारखं झालं. काय झालं त्याला 10 करोडचा चेक मिळाला आणि तो गेला. त्यामुळे त्याला किती हे झालं असेल. म्हणजे एक उदाहरण सांग की ज्याच्याकडे खूप पैसा आला आणि तो म्हणतो की अरे बँकेत, पण बँकच बँकरप्ट झाली. बँकेत 10 करोड गेले पण ती बँक आत्ताच बँकरप्ट झाली. म्हणजे त्याचा दिवाळा उघड. म्हणजे काय झालं, त्याला मिळालेले आणि गेले त्याप्रमाणे तो व्याकुळ झाला. म्हणजे अरे 1 रुपये खर्च करू शकलो नाही, आधीच गेले. तर हे भौतिक उदाहरण पण इथे कैयक पटीने व्याकुळ हे झाले, कारण श्रीकृष्ण जे दर्शन दिले आणि चालले गेले त्यामुळे हे खूप व्याकुळ झाले. मग काय करायला लागले ते, दिदृक्षुस्तद अहम भूयः प्रणिधाय मनोहृदि वीक्षमाणोऽपि नापश्यम् अवितृप्त इवातुरः. मी भगवंतांचे दिव्य रूप पुन्हा पाहू इच्छित होतो. त्या दिव्य रूपाचे पुन्हा दर्शन व्हावे म्हणून मी उत्सुकतेने हृदयात
चिंतन करू लागलो. तथापि मी ते रूप पाहू शकलो नाही. अशा प्रकारे असंतुष्ट झाल्यावर मी दुःखी झालो. तर काय झालं आहे, परत त्यांनी प्रयत्न केले, परत चिंतन करायला लागले. प्रोसेस तीच आहे ना, बसलो परत ध्यान करत, पण तेही करू शकले नाही. मग काय झालं, एवं यतंतं विजने मामा गोचरो गिराम गंभीर लक्षणया वाचा शुचः प्रशमयन्निवः. त्या एकांत स्थळी माझे प्रयत्न पाहून वर्णनातील भगवंत माझा शोक दूर करीत अत्यंत गंभीर आणि सुखद वाणीने बोलले. तर आता तिथे कोणीच नाही यांचं हे प्रयत्न बघण्यासाठी, पण भगवंत आहेत त्यांच्या हृदयात. तर त्यांनी बघितले, अरे हा खूपच व्याकुळ झाला, याला काहीतरी सांगावंच लागेल की बेसिकली हे व्यर्थ आहे. म्हणून ते म्हणाले, हंतास्मी जन्मनी भवान मामाम द्रष्टुम इहार्हति अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. हे नारदा, खेद आहे की तू या जीवनकाळात मला पाहू शकणार नाही. का? कारण अविपक्व म्हणजे जो पक्व झाला नाही, म्हणजे जो पूर्ण शुद्ध झाला नाही. अविपक्व कषायाणाम, कषाय म्हणजे काय, भौतिक दूषण. तो जो पूर्णपणे भौतिक दूषणातून शुद्ध झालेला नाही आहे. आणि कुयोगिनाम, कुयोगिना म्हणजे जो सेवेमध्ये अपूर्ण आहे. योगी तो सुयोगी आणि कुयोगी. कुयोगी म्हणजे अजूनपर्यंत तो कंप्लीट झालेला नाही, अपूर्ण आहे. दुर्दर्शोहम, दुर्दर्शो म्हणजे मी त्याला दर्शन देत नाही. या दोन क्षमता आहे. पूर्ण शुद्धीकरण पाहिजे. म्हणजे मग का दाखवलं मला आता, सकृत यद्दर्शितं रूपम एतत् कामायते नघ मत्कामशनके साधू सर्वान् मुंचती हृच्छयान. तर हे निष्पाप, तू केवळ एकदाच माझे व्यक्तिशः दर्शन केलेस आणि तुझी माझ्याविषयीची इच्छा अधिक उत्कट व्हावी यासाठीच तुला असे दर्शन प्राप्त आहे. तर काय झालेलं आहे, कारण तू पात्र व्यक्ती आहे. तू आता परत तुला कोणीतरी भेटेल, अरे इथे काय करतो लहान, चल माझ्यासोबत, माझी फॅक्टरी आहे किंवा हे, तर तू परत मार्गभ्रष्ट होशील. समजलं की नाही? कारण भौतिक जग म्हणजे काय, मायेचं स्थान आहे. तर इवन तुम्ही म्हणाल की मी 99% झालेलं आहे, आता थोडं फिरून येतो, तर त्या 1% करोडो जन्म घ्यावं लागतील परत. कारण काय झालेलं आहे, तिथे थांबलेलं तुम्ही, दुसरा मार्ग पकडला, तर यू टर्न मिळायला वेळ लागेल. म्हणून भगवंत म्हणतात, ठीक आहे याला दर्शन देऊ बाबा, अजून फास्टमध्ये चालेल, हा परत दुसरीकडे नाही जाणार. तर ही भगवंतांची ही कृपा असते. उत्कट इच्छा व्हावी म्हणून. माझ्यासाठी तितका तू अधिक उत्कंठित होशील तितका भौतिक इच्छांपासून मुक्त होशील. तर हे गणित आहे, व्याकरण आपलं, सॉरी काय म्हणतात त्याला, इक्वेशन काय आहे, जेवढा भगवंतांसाठी उत्कंठा वाढेल त्या प्रमाणात भौतिक इच्छा कमी होते. तर भौतिक इच्छा सोडण्यासाठी ते प्रयत्न करायचा नाही, अरे इकडे वाढवा उत्कंठा. काय करायचं आहे, भगवंतांच्या एक मिनिट हे मेल करतो. उत्कंठा जेवढी वाढली तेवढं आपोआपच तो अर्थप्रवृत्तीकडे आपला फोकस केला तर अनर्थ निवृत्ती आपोआप आहे. म्हणजेच काय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण, या नवविधा भक्तीमध्ये कॉन्सन्ट्रेशन जे आहे, फोकस जेवढं करू आपण तेवढा व्यक्ती तो ते जे मायाचं आवरण आहे ते बाहेर ते निघेल. सत्सेवया दीर्घयापि जाता मयि दृढा मतिः हित्वा वद्यमिमं लोकं गंतामज्जनं तामसी. भक्त परमसत्याच्या सेवेने काही काळातच भक्तीत दृढ होतो आणि त्याची बुद्धी माझ्या स्थिर होते. फलतः या शोचनीय जगाचा त्याग केल्यानंतर तो दिव्य लोकात माझे साहचर्य प्राप्त करतो. तर काय म्हणतात येते की भक्ती मार्ग हा असा आहे, भक्ती सेवेने जर फोकस्ड असेल व्यक्तीचं,
काही काळातच तो भक्ती दृढ होतो. आणि जी बुद्धी जी भौतिक विषयांमध्ये स्थिर झालेली आहे त्याची स्थिर होईल आणि तो या जगाचा त्याग केल्यानंतर माझं आध्यात्मिक जगात प्रवेश करू शकतो. यासाठी आवश्यक काय आहे? संघ, सत्संग. सत्संग असला तर तो व्यक्ती योग्य मार्गावर राहील आणि फास्ट ट्रॅकवर होईल. मतिर्मयी निबद्धेयम न विपद्येत कर्हिचित प्रजा सर्ग निरोधेपो अधेपी स्मृतिश्च मद अनुग्रहात. माझ्या भक्तीत अनुरक्त झाले असलेली बुद्धी कधीही विफल होणार नाही. जीवसृष्टीच्या वेळी आणि संवाराच्या वेळी माझ्या अनुग्रहाने तुझी स्मृती अखंड राहील. तर भगवंतांनी म्हटलं की माझा अशा प्रकारे आशीर्वाद राहील की त्या आशीर्वादाने तुझी स्मृती अखंड राहील. हे जे व्यासदेवांचा जे प्रश्न होता त्याचं उत्तर की भगवंतांच्या कृपेने सगळे हे ज्ञात झालं मला की मी कशा प्रकारे माझा प्रगती झाली. एतावद उक्तोपराम तन्महद भूतं नभो लिंगमलिंगमीश्वरम अहम च तस्मै महतां महीयसे शिष्णार्वनामं विदधे अनुकंपितः. तेव्हा शब्दातून व्यक्त होत असलेल्या परंतु नेत्रांना अदृश्य असलेल्या त्या अनंत आश्चर्यमय श्रेष्ठ पुरुषाने आपले कथन थांबवले. तर फक्त आवाज येत होता. मी कृतज्ञतेच्या भावनेने मस्तक नमून त्यांना प्रणाम केला. नंतर काय केलं? तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न हे श्लोक की कशा प्रकारे व्यक्तीने या भौतिक जगात राहावे. नामानि अनंतस्य हतत्रप पठन गुह्यानि भद्राणि कृतानि च स्मरन् गाम पर्यटन स्तुष्टमना गतस्पृहा कालम प्रतीक्षण विमदो विमत्सरः. त्यांनी केला की नामानि अनंतस्य हतत्रप पठन. तर भगवंतांच्या नाम अनंतस्य म्हणजे जे अनंत आहेत त्याचं श्रवण आणि कीर्तन करत होते. पण कसे? हतत्रप पठन म्हणजे भौतिक जगाची जी औपचारिकता आहे की मी गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे, संन्यासी आहे, म्हणजे जे काय आपण आहोत किंवा मी जज आहे, लॉयर आहे, लोक काय म्हणतील, कुठल्याच औपचारिकतेची काय गणना न करता, विचार न करता म्हणजे त्याला म्हणतात निर्धास्त होऊन मी कीर्तन आणि प्रवचन करत गेलो. अजूनही बऱ्याच व्यक्तींना हे असतं की अरे मी अशा ठिकाणी जातो जिथे कोणी विरोध न करणारे असेल, समजलं की नाही, विरोध नाही तिथे जातो, किंवा आपलेच नातेवाईक वगैरे असेल तिथे थोडं हे होतं, म्हणजे म्हणायचं होतं तिथे आपली बोलती बंद होते, हे की नाही. तर तसं नाही, यांनी म्हणजे औपचारिकता हा पूर्णपणे शून्य ठेवलेली की याच्यात तेवढे ते काही विचार केला नाही. आणि दुसरे काय आहे, गुह्यानी भद्राणी च कृतानी स्मरण गतस्पृह म्हणजे की सर्व प्रकारच्या भौतिक इच्छातून मुक्त होऊन. त्या हे करताना कुठल्याच प्रकारची भौतिक इच्छा नाही. ते आपण बघितले की एवढं सगळं फिरत आहेत ते सोने चांदी रमणीय स्थळ, कुठेच त्यांची इच्छा जागृत झाली नाही. चला ठीक आहे, काही वेळ तर आपण हे करूया, नाही. आणि कालम प्रतीक्षण, का भौतिक इच्छा नाही, कारण म्हणजे भौतिक इच्छा नसल्यामुळे एकमेव इच्छा काय की मी ॲक्च्युअल इच्छा काय आहे, म्हणजे भगवंतांची सेवा निरंतर कशी करू शकतो, त्याचं म्हणजे हे शरीर त्यागून भगवंतांच्या धामी जाऊ शकतो, किंवा आध्यात्मिक शरीर प्राप्त करण्याचा प्रतीक्षा. म्हणजे कालम प्रतीक्षा म्हणजे शरीर कधी क्षय होतो त्याचा पूर्णपणे, त्याची वाट बघत गेलो. आणि ते करता करता विमदो विमत्सरः, विमदो म्हणजे गर्वरहित, की आता मला असं ज्ञान प्राप्त झालं आहे की मी कुठल्याच प्रकारे मायेच्या जाळ्यात फसू शकत नाही. हा गर्व नाही आहे, कुठल्याच प्रकारचा गर्व नाही. आणि विमत्सरः, ईर्ष्या रहित, दुसऱ्यांची कोणाची ईर्ष्या पण करत नाही. तर या प्रकारे हे पृथ्वीवर भ्रमण करत गेले. एवं कृष्णम अते ब्रह्मन आसक्तम श्याममलात्मनः
कालः प्रादुर्भूतकाले तडित सौदामनी यथः. अशा रीतीने काळ घालवल्यानंतर सर्वथा भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात असलेला आणि त्यामुळे कोणतीही आसक्ती नसलेला मी भौतिक दूषणातून पूर्णपणे मुक्त होऊन वीज आणि प्रकाश एकाच वेळी प्रकट व्हावा याप्रमाणे मृत्यूला प्राप्त झालो. तर भगवंत जेव्हा त्यांना हृदयात दिसले तेव्हा त्यांच्यात थोडे कल्मश होते, म्हणून भगवंत म्हणाले की आता मी बघू शकत नाही. त्यात म्हणजे काय राहिलं होतं, आख्यात आणि झालं होतं, आधीत आणि नाही राहिलं. म्हणजे कीर्तन राहिलं होतं, त्यांचं श्रवण झालं होतं, म्हणून त्यांनी काय केलं, गाम पर्यटन नामाने अनंत असते. तर जेव्हा हे जे राहिलेलं टास्क कंप्लीट केला तेव्हा त्यांचे जे उरलेले जे कल्मश ते पण चालले गेले. आता भगवंतांशी कंप्लीट भेट घेण्यासाठी ते रेडी झाले. म्हणून काय झालं आहे की जशी वीज चमकते, म्हणजे वीज अशी असते का अर्धा तास एकच वीज फटाक येऊन चालली जाते, त्याचप्रमाणे कसा मृत्यू आला आणि मृत्यू आला त्यांनाही कळालं नाही. तर आपल्या मृत्यू आणि दुसऱ्या शरीरामध्ये जो गॅप आहे तो त्रासदायक असतो. ॲक्च्युली दुसरे गरुड पुराणात दिलेलं आहे कशा प्रकारे जीव हा एक शरीर त्यागल्यानंतर त्याचे जे पापकर्म ते भोगण्यासाठी त्याला यमलोकात जावं लागतं. आणि तो काळ ॲक्च्युली थोडा छोटाच आहे, पण तो त्या जीवासाठी ते जे टेम्पररी शरीरामध्ये त्याला असं वाटतं की तो अनंत काळासाठी तेथे आहे, तो मार खात. आणि नंतर मग तो परत त्याच्या कर्मानुसार स्त्रिया प्रविष्ट उदरम म्हणजे दुसऱ्या मातेच्या गर्भात जातो. तो काळ जो आहे तो त्याला असहनीय होतो आणि परत मग तो जन्माला येईपर्यंत 9 महिने वाटेवर त्या गर्भात. पण यांचं कसं झालं आहे, त्वरित झालं आहे गॅप, कारण कुठला कल्मश नाही आहे आणि मृत्यूसमयी कुठला शरीराशी भौतिक इच्छा नसल्या कारणाने कुठलं पेन पण नाही आहे. दुःख का होतं शरीर सोडताना लोकांना, अरे एवढं सगळं कार्य राहिलेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, इच्छा, त्यामुळे तो पेन होतो. ॲक्च्युली तो संबंध नाही आहे शरीराशी, पण इच्छेने बांधलेलं गेलो आपण या शरीर. तर या सर्व गोष्टी यांना लागू पडत नसल्यामुळे या त्वरित झाल्या यांच्या. प्रयुज्यमाने मयितां शुद्धां भागवतीं तनुम् आरब्ध कर्म निर्वाणो न्यपतत पांचभौतिकः. भगवंतांच्या सानिध्यातील त्यांच्या अनुयायांना अनुरूप असे दिव्य शरीर मला प्राप्त झाले. नारद मुनींचं दिव्य शरीर त्यांना मिळालं आणि मी 5 भौतिक तत्वांनी बनलेल्या शरीराचा त्याग केला. अशा प्रकारे माझ्या सर्व कर्मफळांचा अंत झाला. हा झाला काय, भक्ताला अशा प्रकारचा एंड महत्त्वाचा असतो. हा एंड आहे की नाही, कधी दिव्य शरीर प्राप्त होतं तोपर्यंत आपल्याला विविध शरीर प्राप्त करावं लागतं. आणि तो तर ते म्हणजे काय, कर्मबंधन, तेच असंच संघाशी काय म्हणतात त्याला द्वंद्व करावं लागतं. कारण कितीही प्रयत्न करा तुम्हाला असंच संघ हा समोर उभाच राहील हे की नाही, कुठेही जा. तर अशा प्रकारे हे सफल झालं. तर हे काय झालेले केस स्टडी सक्सेसफुल भक्तियोगातील पहिली, की म्हणजे आता तुम्ही प्रेरित व्हा. भागवतामुळे काय झालेलं आहे, भागवत श्रवणामुळे एक शूद्र जातीतील व्यक्ती, म्हणजे तो आता नारद मुनी काय शूद्र होते, पूर्ण शुद्ध झालेले आहेत आणि त्यांना प्रेम प्राप्त झालं आहे. म्हणून आता व्यासदेव प्रेरित होते. कल्पांतमिदमादाय शयाने अंभ स्युद्धन्वतः शिशयोशोर अनुप्राणम विविशे अंतरहम विभो. कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायण प्रलय जलात निद्रेकरता पहुडले आणि ब्रह्मदेव सर्व सृजनकारी तत्वांसह त्यांच्या शरीरात प्रवेश करून लागले, तेव्हा त्यांच्या श्वासासमवेत मी त्यांच्यात प्रवेश केला. तर हे माहिती आहे आपल्याला कशा प्रकारे चक्र चालतं ते. सहस्रयुगपर्यंते उत्थायेदं शिशुक्षतः मरीचिर्मिश्रा ऋषयः प्राणेभ्योऽहं च दध्मिरे. 4 अब्ज 30 कोटी सौर वर्षानंतर जेव्हा भगवंतांच्या इच्छेने ब्रह्मदेव पुन्हा सृष्टी निर्माण करण्यासाठी जागृत झाले,
तेव्हा मरीची, अंगिरा आणि अत्री इत्यादी ऋषींसमवेत त्यांच्या शरीरातून मी उत्पन्न झालो आणि त्यांच्यासोबत म्हणजे बेसिकली हे सगळे त्यांचे भाऊ आहेत. अंतर्बहिश्च लोकां स्त्रीन् पर्यम्यस्कदिन्तव्रतः अनुग्रहान् महाविष्णोर अविघातगतिः क्वचित. तेव्हापासून सर्व शक्तिमान महाविष्णूंच्या अनुग्रहाने मी दिव्य जगात आणि भौतिक जगाच्या त्रिलोकात कोणत्याही निर्बंधाविना सर्वत्र संचार करतो, कारण मी भगवंतांच्या अखंड भक्तीत स्थिर झाला. तो जो भगवंतांच्या भक्तीत अखंड स्थिर आहे तो त्यांची पूर्ण प्रॉपर्टीचा वारस झाला आहे की नाही. पण त्यांना कुठलेच विजा नाही, कुठेही जाऊ शकतात, यमलोकात, स्वर्गलोकात, वैकुंठात, गोलोकात, सगळीकडे फिरणारे एका शरीरात. त्यासाठी कुठले शरीर सोडायला नाही लागत आणि कुठेही त्यांना रोखठोक नाही आहे. दिव्य शरीर म्हटलं की ते झालं. त्याचं त्याला पात्रता काय लागते? भगवंतांच्या अखंड भक्तीत स्थिर होणे. कारण नारद मुनी म्हणजे काय? फक्त नारायण देणे. नारद जे नारायण देणारे म्हणून त्यांचं नावच काय? जे नारायण देतात लोकांना ते आहे नारद. देवदत्ताम इमां वीणां स्वरब्रह्म विभूषितां मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चराम्यहम्. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या दिव्य स्वरांनी अलंकृत अशा वीणेचा झंकार करीत मी हरिकथांचे, भगवत संदेशांचे गायन करीत सतत भ्रमण करीत असतो. प्रगायता स्ववीर्याणि तीर्थस्पादः प्रियश्रवः आहूत एव मे शीघ्रं दर्शनं याति चेतसी. तर नारद मुनी जेव्हा हे होते उपबर्हणम म्हणून, तेव्हाही त्यांच्याकडे वीणा होती. म्हणजे एक साधन होतं ते वाजवण्याचं. गायक होते ना ते, पण ते सिनेमा सॉन्ग गात होते म्हणून त्यांना शाप मिळाला आणि मग शूद्र झाले. पण शूद्र झाल्यामुळे काय झालं आहे की त्यांना अशी परिस्थिती झाली की ते आश्रयी झाले. म्हणजे दुसरा कुठला त्यांना गर्व नव्हता. तेव्हा कुठे सत्संग मिळाला त्यामुळे त्यांना परत एक दुसरी वीणा मिळाली. म्हणजे वीणा परत तेच काम त्यांचं तेच झालेलं आहे. फक्त आता त्यांना काय माहीत पडलं काय गाणे, सिनेमा सॉन्ग नाही, फक्त नारायण भगवंतांच्या कथा गाणे. तो व्यक्ती जो आहे तो तेच करतो. तो भौतिक जगात असो की आध्यात्मिक जगात असो, काय करतो त्याचं जे कार्य तेच करतो. फक्त तो एक विषयासाठी करेल, भौतिक गोष्टी, भौतिक इच्छांसाठी किंवा आध्यात्मिक इच्छांसाठी. प्रभुपाद म्हणतात की ते काय म्हणतात त्याला, पीठ काढण्याचं असतं, हां जातं जे असतं ते इथे काय करेल भौतिक जगात पीठ काढेल तिथेही तेच. किंवा प्रभुपाद म्हणतात ते राईस फोडण्याचं असतं, ते त्याला काहीतरी हां, तर ते इथेही तेच काम करत तिथेही काम करत. फक्त काय झालं विषय वस्तू बदलल्या. इथे स्वतःसाठी, इकडे श्रीकृष्णासाठी. तर प्रगायता स्ववीर्याणि तीर्थपादप्रियश्रवा आहूत इव मे शीघ्रं दर्शनं याति चेतसी. ज्यांचे महात्म्य आणि चरित्रे श्रवण करण्याकरिता सुखद आहेत असे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पवित्र चरित्रांचे कीर्तन करू लागताच तात्काळ बोलवल्याप्रमाणे माझ्या हृदयात प्रकट होतात. तर आता अशी हे झालेली आहे की डायरेक्ट कनेक्शन, फेस टू फेस. फक्त विचार करा आणि श्रीकृष्ण हजर होते. ही काय पॉवरफुल पिता आणि पुत्र आहे हे की नाही. जसं लहान मुलगा ओरडा बाबा त्याचं तर लगेच येतील हे की नाही. तशी ही श्रीकृष्ण आणि नारदांची पोझिशन झाले. म्हणून म्हणतात ते एतद्धि आतुर्चित्तानां मात्रा स्पर्शेच्छया मुहु भवसिंधू प्लवो दृष्टो हरिचर्यानुवर्णनम. हा माझा स्वतःचा अनुभव असा आहे की इंद्रिय विषय कसे प्राप्त होतील या चिंतेने जे सदैव चिंताग्रस्त आहेत ते अज्ञानरूपी सागरात दिव्य भगवत चरित्र गायनरूपी सुलभ नौकेने पार करू शकतात. परत सिंपल आपण क्लास हा सुरू केला की न निर्विण्णो न अतिसक्तो, की तुम्हाला म्हणजे
अगणित इच्छा आहेत, अलग लक्षात, म्हणजे भौतिक इच्छा पूर्णपणे गेल्या नाहीत. आणि सतत विचार आहे की इंद्रिय विषय कसे प्राप्त होतील. फक्त काय करायचं आता, भगवत चरित्र गायनरूपी नाव शोधायची. म्हणजे आवड काय पाहिजे, भगवंतांचं नाव, नामश्रवण, त्यांचे चरित्र ऐकण्याची जी आवड आहे, म्हणजे हॉबी किंवा आवड, रुची निर्माण केली की ती काय, ते एक नाव होईल आपल्यासाठी, या भवसागर पार करण्यासाठी. सतत ते ऐकत राहा, नाव आपल्यासमोर दे. हे कोणाचा अनुभव आहे, नारद मुनी स्वतः सांगतात आहे की त्यासाठी असं प्रयत्न करू की ठीक आहे, मी सगळं जेव्हा पूर्ण इंद्रिय नियंत्रण करेल, की एकही सगळे इंद्रिय विषय तयार असतील तरी माझे इंद्रिय त्याचा त्यांना भाव देणार नाही, तेव्हा मी भक्ती चालू करेल. असं शक्य नाही. ज्या स्थितीत आहेत तिथे भगवंतांचे कथा श्रवण करण्याची रुची निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी काय करा, महत् सेवा, म्हणजे जे शुद्ध भक्त आहेत, ज्यांना ही रुची आहे, त्यांची सेवा करा. ऑटोमॅटिक ती रुची आपल्यात येईल. यमादिभिर्योगपथेर कामलोभहतो मुहु मुकुंद सेवया यद्दत् तथात्माधान शाम्यती. योग पद्धतीने इंद्रियांना वश करण्याचा अभ्यास करून कामलोभ आदींच्या आवेगांचे शमन होईल. परंतु यामुळे आत्म्याला संतोष प्राप्त होणार नाही, कारण हा आनंद केवळ भगवंतांच्या भक्तीतूनच उत्पन्न होऊ शकतो. तर हे कंपॅरिझन झालं आहे की इतर योग पद्धतीने तुम्ही इंद्रियांवर नियंत्रण मिळवू शकता, पण आत्म्याला शांती नाही मिळणार. कारण आत्मा कशावर अवलंबून आहे, भगवंतांच्या संतुष्टीवर. त्याची सेवक हा इंडिपेंडेंटली, स्वतंत्रता सुखी होऊ शकत नाही, आनंदी नाही राहू. त्याचा काय कशावर डिपेंडंट आहे, स्वामी आहे. स्वामी खुश तर मी खुश. तर त्यांना प्रसन्न करणे, ते खुश झाले तर ऑटोमॅटिक तो प्रसन्न होईल. तर हे भक्तीतूनच तो आनंद मिळू शकतो, त्याला संतोष. येनात्मा सुप्रसिद्धती. सर्व आत्म्यांसाठी एकमेव काय, भक्तियोग हा एक मार्ग आहे प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी. सर्वं तदिदम् आख्यातं यत्पृष्टोऽहं त्वया नघा जन्म कर्म रहस्यं मे भगवत चात्मतोषणम. तुम्ही सर्व पापातून मुक्त आहात व्यासदेव. तुम्ही जे काही प्रश्न विचारले त्यानुसार मी माझा जन्म आणि आत्मसाक्षात्कारासाठी केलेल्या प्रयत्नांची पूर्ण व्याख्या केली आहे. हे तुमच्या संतोषाला सहाय्यक होईल. म्हणजे आता तुम्ही लिहायला सुरुवात करा. सुतोवाच एवं संभाष्य भगवान नारदो वासवीसुतं आमंत्र्य वीणां रणयन ययो यादृच्छिक्यो मुनिः. सूत गोसावी म्हणाले, अशा प्रकारे वासवी सूत व्यासदेवांना संबोधित करून नारद मुनींनी त्यांचा निरोप घेतला आणि आपल्या वीणेचा झणकार करीत ते आपल्या इच्छेनुसार भ्रमण करण्यासाठी बाहेर निघाले. अहो देवर्षी धन्योऽयं यत्कीर्तिं शाङ्ग्रधन्वनः गायन माद्यम निदम तंत्र्या रमयत्यातुरम जगत. देवर्षी नारदांचा जय जयकार असो. ते धन्य आहेत. ते भगवंतांच्या चरित्रांचे यश गायन करतात. ते स्वतः त्याचे सुख अनुभवतात आणि त्याच वेळी ब्रह्मांडातील दुःखी जीवांना दिव्य प्रेरणा देतात. पूर्ण भागवतम हा कशावर अवलंबून आहे, तर नारद मुनी इतर सगळ्यांना ज्ञान देत आहेत. सगळ्या ज्या ज्या स्टोऱ्या आहेत, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, युधिष्ठिर महाराज, जिथे तसं ह्या सगळं कथा ज्या आहेत ते म्हणून त्यांचा जय जयकार करतात आहे की जे जिथे ते जातात ते कीर्तन करतात, भगवंतांचं यशगान करतात. त्यांनी स्वतःला त्यांना सुख अनुभवतात आणि इतरांचं सुख नाही, त्यांना ॲक्च्युली उद्धार करतात. त्यांना त्या भौतिक कल्मशातून बाहेर काढतात. असे आहेत नारद मुनी. आणि ते अशा प्रकारे जेव्हा माहिती मिळाली, त्या 7व्या अध्यायाचं नाही टाकलं तुम्ही, याच्यात होतं 7व्या अध्यायाचा पोर्शन टाकला नाही? नाही तुम्ही पण त्यासोबत दिला, कारण तो इथपर्यंत आपला सेक्शन संपून जाईल. त्यानंतर काय झालं तर 7व्या अध्यायामध्ये आपण 4 प्रश्नाची उत्तर बघतोय. की फर्स्ट थिंग की हे व्यासदेवांना प्रेरणा कोणी दिली, कसं काय झालं,
ते आपल्याला 7व्या अध्यायाचा पहिला सेक्शन जो आहे तिथपर्यंत माहीत पडतं. नंतर मग परीक्षित महाराज कोण आहे, त्यांचा जन्म, कार्य वगैरे, त्यांचं भेट कशी झाली आणि त्यांना कोणी ओळखलं, हे 4 प्रश्नांची उत्तरं आपण एका अध्यायात बघतोय, एका स्कंदात बघतोय. तर त्यात 4 ते 7 जो आहे हा पहिला प्रश्नाचं उत्तर आहे. तर इथे नंतर काय झालं ते म्हणतात आहे, शौनक उवाच, हा अध्याय 7वा, द्रोणपुत्राला दंड. निर्गते नारदे सूत भगवान बादरायणः श्रुतवांस्तद अभिप्रेतं ततः किम अकरोद विभू. शौनक ऋषी विचारतात आहे की हे सूत, महान आणि दिव्य शक्ती संपन्न श्री व्यासदेवांना नारद मुनीकडून इच्छेनुसार सर्व काही श्रवण केले. म्हणजे व्यासदेवांनी, तर नारद मुनी निघून गेल्यानंतर त्यांनी पुढे काय केले, परत त्यांनी प्रश्न. सूतविवाच, ब्रह्मनद्यां सरस्वत्यां आश्रमं पश्चिमे तटे शम्याप्रास इति प्रोक्तः ऋषीणां सत्रवर्धनः. तर वेदांशी जवळून संबंधित असलेल्या सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर शम्याप्रास हे व्यासदेवांचा आश्रम आहे. तिथे त्या स्थानी ऋषींच्या कर्तव्यांचे संवर्धन करणारा एक आश्रम आहे, ज्याला म्हणतात शम्याप्रास. तस्मिन् स्व आश्रमे व्यासो बदरीं षण्डमण्डिते आसीनोप उपस्पृश्य प्रणिदध्यो मनस्वयं. तर तिथे काय आहे, विशिष्टता काय आहे सम्यप्रासची, तिथे बोराची झाडं भरपूर आहे, वन आहे बोरांचं झाडं. तिथे व्यासदेव आचमन करून ध्यानासाठी बसले. भक्तियोगेन मनसी सम्यक प्रणयिते अमले अपश्यत पुरुषं पूर्णं मायां च तत् अपाश्रयम्. त्यांनी आपले मन भक्तियोगाद्वारे पूर्णपणे एकाग्र केले. तेथे भौतिकतेचा स्पर्शही नव्हता. अशा स्थितीत त्यांनी भगवंतांचे बहिरंगा शक्तीसह दर्शन घेतले. बहिरंगा शक्ती पूर्णपणे भगवंतांच्या नियंत्रणात होती. तर ही दृष्टी त्यांना काय मिळाली ध्यानामध्ये, ही प्रकृती काय आणि पुरुष काय दोन्ही त्यांनी बघितलं. कशा प्रकारे प्रकृती पूर्णपणे पुरुष म्हणजे श्रीकृष्ण यांच्या नियंत्रणात आहे हे ते बघू शकले. यया सम्मोहितो जीवः आत्मानं त्रिगुणात्मकं परोपि मनुते अनर्थं तत्कृतं चाविपद्यते. जीव जरी प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे असला तरी या बहिरंगा शक्तीमुळे तो स्वतःला प्राकृतिक पदार्थ मानतो आणि परिणामस्वरूप न इच्छिलेली भौतिक दुःखे ओढावून घेतो. म्हणजे याला म्हणतात आ बैल मुझे मार, की ॲक्च्युली आपला काही भौतिक या बहिरंग शक्तीशी संबंध नाही, म्हणून आपण तटस्थ असल्यामुळे काय झालेलं आहे, इकडे जाऊन बघतो आणि अंतरंगा, तर अंतरंग आणि बहिरंगा शक्तीच्या मध्ये आपण आहोत. तटस्थ शक्ती जीव जो कधी इकडे असतो कधी तिकडे असतो. तर ही जी पापकृत्य जे आहेत, अपराध किंवा पापकृत्य जे आहे ते भौतिक जगावर प्रभुत्व मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो काय करतो, भौतिक दुःखे देतो. तर ॲक्च्युली 3 गुणांचा आपल्याशी संपर्क नाही आहे, आपण त्याच्या पलीकडे आहोत. अपरेयम इतस्तु मन्याम, आपण कोण आहोत, अपराशक्ती, आपला पराशक्ती. अपरा म्हणजे बेसिकली हे पृथ्वी जल वायू, भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिर. तर हे काय म्हणतात त्याला क्षुल्लक आहेत शक्तींमध्ये, त्यांची कंपॅरिझन नाही. पण आपण काय आहोत, भगवंतांचा अंश आहोत, म्हणजे पराप्रकृती आहोत. पण आपल्याला काय करायचं आहे, बहिरंगा शक्तीचा आपण याच्यात येतो, प्रभावामुळे आपण परिणामस्वरूप सर्व प्रकारचे भौतिक दुःख ओढावून घेतो. अनर्थोपशमं साक्षात् भक्तियोगम अधोक्षजे लोकस्याजानतो विद्वांस चक्रे सात्वत संहिता. तर जीवाला नको असणारी दुःखे भक्तियोगाने प्रत्यक्षपणे क्षीण होतात. तर ही जी दुःखे आपण अनर्थरूपी दुःखे स्वीकारली आहे ती आपल्याला घालवायची असेल तर काय करणे, भक्तियोग करणे. परंतु सामान्य लोक हे जाणीत नाही. म्हणून विद्वान व्यासदेवांनी परमसत्यासंबंधी
या सात्वत संहितांची रचना केली. म्हणून त्यांनी काय केलं आहे, श्रीमद भागवतमची रचना केली. कारण सामान्य जनताला माहीत नाही की कुठल्या डॉक्टरकडे जाणे, परमनंट जो सोल्युशन देतो त्याच्याकडे जाणे. ते म्हणतात नाही नाही हा देतो, पैसे कमी घेतो. अरे पैसे कमी घेतो पण 2 महिन्यानंतर परत द्यावं लागतं ते. तसं नाही. हा डॉक्टर असा आहे की भक्तियोग हा कसा आहे, संपूर्ण भौतिक दुःखाचा नाश करणारी प्रक्रिया आहे. यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोहभयापहा. तर या भागवतमचे केवळ श्रवण करून परमपुरुष भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममयी भक्तीची भावना आपल्या हृदयात अंकुर होते. म्हणजे काय, यस्यां वै श्रूयमाण आहे, फक्त श्रवण मात्रेनं कृष्णे परमपुरुषे, परमपुरुष कृष्ण भक्तीर उत्पद्यते पुंसः, त्यांच्या प्रती भक्ती उत्पन्न होईल आपल्या हृदयात. आणि जेव्हा आपल्या हृदयात भक्ती उत्पन्न झाली म्हणजे श्रीकृष्ण प्रस्थापित झाले की त्यात जे स्थानित आहेत. आता सध्या काय स्थान दिलेलं आपण, कोणाला स्थान दिलं हृदयामध्ये, शोक मोह आणि भय. शोक म्हणजे कसं होता, भूतकाळाचा, अरे हे केलं. मोह म्हणजे काय, भविष्याचा. आणि भय वर्तमान, अरे हे गेलं तर, मी मेलो तर. तर हे बेसिकली हे सगळं पोझिशनचे भय. या तिघांना स्थान दिलेलं आहे. अपहा, त्या सगळे गायब होतात कारण श्रीकृष्ण आलेले. एका वेळेस एकालाच आसन देऊ शकतो आपण. एकाच आसनावर 2-4 जण बसवणार का, एकच खुर्च्या सगळे याच्यावर बसा, असं तर होऊ शकणार नाही. म्हणून हृदयात फक्त एकाला स्थान देऊ. जेव्हा कृष्णाला दिलं तर हे आपोआप नाहीसे होते. ससंहितां भागवतीं कृत्वा अनुक्रम्य चात्मजं शुकमध्यापयामास निवृत्तिनिरतं मुनी. तर या भागवताची रचना करून त्याची पाठशुद्धी झाल्यावर श्री व्यासदेवांनी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रवृत्त असलेल्या आपल्या पुत्राला म्हणजे शुकदेव गोस्वामींना त्यांची शिकवण दिली. तर अशा प्रकारे हे काय झालेलं आहे, भागवत उद्गम म्हणजे भागवतांची रचना झाली. अशा प्रकारे व्यासदेवांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी त्याची रचना केली. हे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं. आता पुढे त्यांचा परीक्षित महाराज यांच्याबद्दल, यांचा जन्म, कार्य आणि त्याग, त्याबद्दलचा तो प्रश्न आहे, त्याची उत्तर मिळालं 7 ऑनवर्ड 18पर्यंत, 18-19, 7 ते 12. नंतर मग थोडा डिटूर होईल आणि नंतर हे माहीत पडेल. हरे कृष्ण.